नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, तुमचं लैंगिक आरोग्य शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेलं असतं. लैंगिक आरोग्य व्यक्ती, जोडपे आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी देखील आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने याविषयी फार उघडपणे बोललं जात नाही, ज्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात आणि म्हणूनच याविषयीच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्सॉलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीत जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. सर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षक हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग आहे. दादर ओपीडीला एक नुकतंच 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेलं 22 ते 25 वर्षीय जोडपं आलं होतं. सोबत मुलीचे आणि मुलाचे 10 ते 12 नातेवाईक आले होते. मुलगा आणि मुलगी अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होते. आता फायनल स्टेप घ्यायच्या तयारीत आलेले सर्वच जण सर जे सांगतील तो शेवट असं आपापसामध्ये बोलत होते. एकदा विचार करा, मुलगा आणि मुलगी समोर गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, आजूबाजूला डझनभर नातेवाईक उभे आणि त्या सर्वांच्या समोर ते दोघंही त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम सरांना सांगत होते. काय अवस्था असेल त्यांची. मुलीच्या काकांनी थेट सुरुवात केली. सर, आम्ही तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो नेहमी पाहतो आणि मुलाकडील नातेवाईकांना देखील आम्ही हा शो पाहायला सांगितला आहे. त्यामुळे आता दहिफळे सरांना भेटणं ही शेवटची स्टेप असेल, मग काय तो फायनल डिसिजन घेऊच असे म्हणत ते सर्वजण ओपीडीला आले आहेत. सर सर्व शांतपणे ऐकत होते. पुढे मुलीचे काका म्हणाले, सर याचा रिपोर्ट बघा, हा माणसातच नाही नपुसंक आहे. सरांनी रिपोर्ट्स पाहिले. ते धातूचे रिपोर्ट होते आणि त्यात शुक्राणू 0 होते. फक्त या एका मुद्द्यावर ते मुलाला डायव्होर्स घेण्यासाठी निघाले होते. पण खरंच हे कितपत योग्य आहे? प्रश्न अनेक आहेत. स्पर्म काउंट 0 असेल तर डिवॉर्स हा एकमेव उपाय आहे का? स्पर्म काउंट 0 असेल तर ती व्यक्ती नपुसंक असते का? आणि समजा सर्व काउंट नॉर्मल आहेत, दोघांचे रिपोर्टही नॉर्मल आहेत, पण मूल होत नाही, मग अशावेळी डिवॉर्स हा उपाय योग्य आहे का? खरं तर खूप मोठा आणि कॉमन असा सामाजिक प्रश्न आहे हा. प्रकरण लक्षात घेत सरांनी संवाद साधायला सुरुवात केली. मला या दोघांशी बोलायचं आहे असं सांगत सर्व नातेवाईकांना सरांनी बाहेर थांबण्याचा सल्ला दिला. सरांनी सर्वप्रथम मुलाला विचारले असता मुलगा म्हणाला, सर मला लैंगिक कमजोरी आहे आणि त्यामुळे गेल्या 6 महिन्यामध्ये एकदाही आमचा संबंध आलेला नाही. सरांनी मुलीला विचारले तर मुलगी म्हणाली की सर हे फार थंड आहेत आणि यांना सेक्स लाईफबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे मुलगी म्हणून मी किती आणि काय पुढाकार घ्यावा हेच कळत नाही. म्हणून एका डॉक्टरांनी धातूचे रिपोर्ट करायला सांगितले. तो रिपोर्ट 0 आला, म्हणून आता आम्ही तुमचा शेवटचा सल्ला घेऊन डिवॉर्स घेणार आहोत. सरांनी सर्वांचे काउन्सिलिंग केले. अशा रिपोर्ट्सवर डिवॉर्स घ्यायचा नसतो. प्रत्येक लैंगिक कमजोरीला उपाय असतो, पण ती कमजोरी तुम्ही स्वीकारली पाहिजे आणि नातेवाईकांनीही योग्य सल्ला घेऊन ट्रीटमेंट देऊनच शेवटचा निर्णय घेतला पाहिजे असे सांगितले. शिवाय सरांनी नातेवाईकांनाही मुलाला 3 महिन्यांचा वेळ द्या असं म्हटलं. मुलालाही काळजी करण्याचं कारण नाही म्हणून समजावले. सरांनी मुलाला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट करू असे देखील सांगितले.
त्या सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. साम टी व्हीचा हा शो आणि सर जर नसते तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि अत्यंत भयंकर परिस्थिती खरं तर निर्माण झाली असती अशी भावना त्यावेळी प्रत्येकाच्या मनामध्ये होती. खरं तर मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट एन्झायटी मेल सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? जर ही समस्या असेल आणि याचे परिणाम अत्यंत गंभीर होतात. हो, आणि प्रियंकाजी इतका सुंदर टॉपिक तुम्ही दरवेळेला घेऊन येता. किती गहन प्रश्न आहे, तुम्ही विचार केला? म्हणजे ज्याला या विषयाची माहिती नाही त्यांनी या विषयाला हात लावू नये. नाही, बरोबर. म्हणजे उगी काहीतरी समजा तुम्हाला असं कमजोरी आहे किंवा तुमचे समागम झाला नाही म्हणून धातूचा रिपोर्ट काढा, त्यात कळेल. आता दिशा चुकली पाहिलं, बरोबर. म्हणजे त्या रिपोर्टने किती गोंधळ घातला की नुसता रिपोर्ट हातात आल्यानंतर लग्न जमवायला टोळी येते ना, बरोबर, थोडीच अर्धी उत्सुक असते त्यांना बाजूला करायला. बरोबर. आपण डिस्कस करणार आहोत, सांगूया आपण. सर्वप्रथम जगभरातील आपल्या साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. का एवढा उशीर जरी झालेला असेल तर आमची पूर्ण टीम या ठिकाणी असते. तुम्ही आम्हाला ऐकता, नुसतंच ऐकत नाही तर त्यामध्ये सहभागी होता. सहभागी होऊन तुमच्यापासून समस्या विचारता. आणि मला खरं म्हणजे आनंद म्हणण्यापेक्षा मला खरंच या डायसचं एक चीज झालं असं म्हणावं का वाटतं की बघा काय पोझिशन आहे. कोणीतरी रिपोर्ट सांगितला नील आहे, ते 2 मुलं आणि एवढे 15-20 जण. म्हणजे विचार करा काय मनस्थिती असेल, तुम्ही सांगा. म्हणजे तुम्ही ते पिक्चर जर पाहिलं असतं ना, म्हणजे मलाच पाहिल्यानंतर अरे म्हणलं हे मुलं बोलतील काय, पण बाहेर पण कोणी जायला तयार नाही. आज आपण डिस्कस करूया खरंच ह्या सिमेंट काउंटमुळं अशी वेळ येऊ शकते का, आणि तो दुरुस्त कसा करायला पाहिजे आणि पेशन्स कसे पाहिजेत. नक्की डिस्कस करूया आणि आपल्या दर्शकांना देखील सामील करून घेऊया. नक्कीच. म्हणून आपण त्या स्टोरीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कमजोरी असते, उपाय असते, मात्र ती स्वीकारणं गरजेचं आहे. पहिली स्टेप ही फार महत्त्वाची आहे. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022-69564141. सर खरं तर फोन यायला सुरुवात झालेली आहे. नाशिकहून पूनमजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. योनी अंगाचा आकार जन्मताच लहान असेल तर त्यावर काय उपाय याबद्दल सांगा सर. अच्छा. याचं महत्त्वाचं तुम्हाला विचारणं असं असेल की काही जणांना लग्नानंतर त्या ठिकाणी संबंधाचा प्रॉब्लेम येतो आणि त्यामध्ये जर तुम्हाला आढळलं की ती लहान आहे तर काय करायला पाहिजे, बरोबर आहे? ठीक आहे, नक्कीच अतिशय छान प्रश्न आहे आणि सांगूया तुम्हाला. हा एक सायंटिफिक प्रश्न. कंजेनायटल एनॉमलीज, म्हणजे काही लोकांना नॉर्मल काय ॲबनॉर्मल काय हे माहीत नसतं, म्हणून ही समस्या येते आणि हे सुद्धा कारण बनतं तुमच्या डिवोर्सचं. सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी कंजेनायटल ॲब्सेन्स ऑफ वजायना असं असू शकतं का? नक्कीच असतं. मग अशी कंडिशन जेव्हा असते जेव्हा ती डेव्हलपमेंट होत असते एम्ब्रिओमध्ये, त्यावेळेला फक्त त्या ठिकाणी हिमेनचा पडदा म्हणतो. हिमेन म्हणजे काय? बाह्यांग आणि अंतरंग जिथं सुरू होतं त्या ठिकाणी तो पडदा तुम्हाला इंटॅक्ट दिसतो. आतमध्ये बऱ्याचदा युट्रस नसतं, फॅलोपियन ट्यूब नसतात, ओव्हरीज नसतात. ही एक कंजेनायटल ॲनॉमली आहे. 1 ते 2% आढळते. समजा अशी कंडिशन ज्या पालकांना माहीत आहे त्यांना मी सर्वांना सांगतो, बऱ्याचदा अजेनेसिस किंवा बऱ्याचदा हायपोप्लाझिया आणि फार छोटी वजायना किंवा योनी असू शकते. मग काही जण असंच जाऊ द्या, बघू काय होईल नंतर, ते करून टाकतात लग्न, पण मग असा प्रॉब्लेम येतो. तर अशा केसमध्ये कोणीही घाबरू नका. वजायनल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, व्हायजनोप्लास्टी करून त्या ठिकाणी जो पाहिजे तो आकार त्या ठिकाणी बऱ्याचदा डर्मल ग्राफ्ट टाकून केला जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते समागम करू शकतात. एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, या ठिकाणी मूलबाळ का होत नाही की ज्या केसमध्ये अंडाशयच बनलं नाही, गर्भाशयच बनलं नाही, तर त्या ठिकाणी आपण दुसरी पर्याय नसतो. पण मित्रांनो पहा बरं, बरेचदा सर्व काही आहे पण मूल होत नसेल, त्यावेळी देखील अशी सिच्युएशन येते ना, मग समोरच्याला समजून घेणं, त्याला रिपेअर करणं आणि अतिशय उत्तम सर्जरी आहे. छान प्रश्न. म्हणजे या गोष्टीला ट्रीटमेंट आहे. नक्कीच. प्रत्येक पण पालकांनी ते महत्त्वाचं आहे की बरेच जण काय करतात माहिती का, त्यांना माहित असतं हा प्रॉब्लेम आहे तरी देखील लग्न करून देतात. बरोबर. आणि ही किती चुकीची बाब आहे आणि पूर्वकल्पनाही देत नाही. आणि मग यामुळे होतं काय, मग समोरचं जोडपं, त्यांचं समागम न होणे आणि त्याची परिणती शेवटी डायव्हर्स पर्यंत येतं. सर कोल्हापूरहून मंगलजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विचारा आपला प्रश्न. नमस्कार.
नमस्कार जी, बोला. सर माझा प्रश्न असा आहे हो. की प्रेग्नेन्सी असताना स्टीम बाथ घेता येतो का हां. आणि त्याचे फायदे काय आणि काय काळजी घ्यावी? अच्छा अच्छा, अतिशय सुंदर प्रश्न सर्व भगिनींच्या मनात असेल. बाबा प्रेग्नंट असताना स्विमिंग करता येतं का, स्टीम बाथ घेता येतं का? खूप छान, सांगूया तुम्हाला, नक्कीच एक सायंटिफिक उत्तर देऊया. साधा प्रश्न आहे की नाही? हो म्हणजे इव्हन बऱ्याच जणांना बेडवरून खाली उतरायचं की नाही, हो. घरकाम करायचं की नाही, तुम्ही पाहता गावी आपल्याकडं बरोबर. 8वा महिना लागेपर्यंत शेतामध्ये ती गृहिणी काम करते. काम करत असतात. आणि याचं फार महत्त्व कशामध्ये आहे? हो नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी. बरोबर आहे. त्यांचा आता प्रश्न काय विचारला त्यांनी? स्टीम बाथ हां. प्रेग्नन्सी मध्ये घेणं घेता येतो का बरोबर. आणि ह्याचं महत्त्व सांगूया. हो मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये असेल तर नॉर्मल आहे, लिमिटच्या वर गेलं तर ॲबनॉर्मल असते. सहसा फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिले 3 महिने हा स्टीम बाथ घ्यायचा नसतो. का? बऱ्याचदा न्यूरोलॉजिकल सिस्टीम जी डेव्हलप होत असते पहिल्या 3 महिन्यामध्ये, त्याच्या हीटमध्ये जास्त चेंजेस झाले तर फिटसवर परिणाम होऊ शकतो. दुसरा भाग, समजा जेव्हा सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे 4था महिना लागला तेव्हा घेता येते, पण त्याचं टेम्परेचर हे लो लेवलला म्हणजे कमी तापमानाला सेट केलं पाहिजे आणि ड्युरेशन हे जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिट ठेवलं पाहिजे. असं का बरं करायला पाहिजे? किंवा तुम्ही म्हणाल फायदा होतो का काही? नक्कीच. हे बघा, तुम्ही लिमिटमध्ये त्या ठिकाणी जेव्हा स्टीम घेतली जाते, स्टीमचा आपल्या शरीरावर काय इफेक्ट होतो? इट ॲक्ट्स लाईक अ डिकंजेस्टंट, म्हणजे कंजेशन झालेलं असतं. आपल्या नोजमध्ये सिक्रेशन आहेत, बऱ्याचदा इव्हन सर्वायकल सिक्रेशन आहेत, हे मेल्ट होण्यासाठी याचा फायदा होतो. बऱ्याचदा ज्याला सायनोसायटिस असेल, सायनसिस रिकाम्या व्हायला फायदा होतो. त्याचबरोबर ब्लड फ्लो हा 10 पटीने वाढल्यामुळं त्या गर्भावतीकडे देखील प्रवाह अतिशय चांगला ऑक्सिजनयुक्त जातो. मग अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्टीमचा फायदा मसल रिलॅक्स करण्यामध्ये, बरेचदा बोन जॉईंट्स ह्याला स्वेलिंग आलेले असतात, बोन जॉईंट स्वेलिंग आणि पेन कमी करण्यामध्ये हे फायदे आहेत. पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर यामुळं नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी देखील त्यांना फायदा होत असतो. मला वाटतं हे माहीत नसेल कोणाला. नक्कीच नक्की, आणि फार उपयुक्त आणि छान माहिती. बरोबर आहे, बरोबर. कॉमन प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना नक्कीच. मिळालंच असेल. Sure. सर, कोल्हापूरहून आपल्याशी महेंद्रजी जोडले गेलेले आहेत. विचारा आपला प्रश्न. हो नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सर पेनाइल इम्प्लांटची लाईफ किती वर्ष असते आणि ते बदलता येते का याबद्दल माहिती पाहिजे होती. तुमचं वय काय? 57. म्हणजे तुमचा छोटा प्रश्न म्हणजे इम्प्लांट एकतर किती वर्ष टिकतं आणि समजा हो. त्याचा ड्युरेशन संपला, एक्सपायर आली तर बदलता येतं का? बरोबर आहे. हो सर. हो सांगूया आपण. खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही, सांगूया आपण. एक थोडक्यात आपल्या मित्रांना सांगतो की हे पेनाइल इम्प्लांट म्हटलं की फार क्युरिओसिटी वाढते. हो पण हे कुठून आणायचं म्हणे. हो, हो. म्हणजे आपण कुठलंही इम्प्लांट म्हटलं की बाबा किडनी याची दुसऱ्याची आणली आहे, बरोबर. हे इम्प्लांट कुठून आणायचं नसतं. खरं. हे सिलिकॉनचे काही डेव्हलप स्पेशल इक्विपमेंट असतात जे इन्सर्ट करतात, पण एक्सपायरी प्रत्येक गोष्टीला असते. सांगूया आपण. बरोबर. काही जणांना काय वाटतं, मी पाहतो प्रॅक्टिकली, सर एकदा गोष्ट टाकली ना हे लाईफ टाईम, ते जोपर्यंत तुटणार नाही, जोपर्यंत ते कुठून तरी बाहेर येणार नाही, तोपर्यंत त्याला कोणी पाहत नाही. पण आयडियली याची एक्सपायरीच मला माहीत पाहिजे. 15 ते 20 वर्ष ही या इम्प्लांटची ड्युरेशन असतं. हे सिलिकॉन असतं, सिंथेटिक इनर्ट मटेरियल असतं. पण समजा 15 वर्षानंतर काही कारणामुळे त्याची क्वालिटी किंवा त्याचा ताठरता किंवा गर्थ कमी वाटली किंवा काही प्रॉब्लेम वाटला त्या ठिकाणी, तर आपण नक्कीच ते बदलता देखील येतं. म्हणजे पहिलं इम्प्लांट काढून दुसरं इम्प्लांट टाकता येतं. म्हणजे तुमच्या लाईफटाईममध्ये समजा 1-2दा बदलायची गरज पडली तरीसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला हे इम्प्लांट शेवटपर्यंत वापरता येतं, यूज करता येतं. मला वाटतं खूप जणांना ह्या इम्प्लांटबद्दल हे खूप हो. डाऊट असतात, मिथ्स हो. असतात. हो. मला वाटतं हे यातनं क्लिअर झाले असते. क्लिअर झालेलं असेल आणि बऱ्याच जणांना डाऊटही असतात आणि हो, या हो. संदर्भात संभ्रम सर बराच आहे. समोर खूप म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही. बऱ्याचदा अरे हे इम्प्लांट टाकलं तर मोल तर होणार नाही ना, हो. किंवा हे इम्प्लांट टाकलं तर आपले सेन्सेशन तर गेले तर काय, बरोबर. किंवा बऱ्याचदा समजा आपल्याला त्या ठिकाणी काही कॉम्प्लिकेशन काय असतंय बघा. बरोबर. प्रत्येक गोष्टीला काळजीपूर्वक जर केली आणि तज्ज्ञांकडनं केली हो. तर काही प्रॉब्लेम नसतो. नक्कीच नक्कीच. हो. परभणीहून सोनालीजी घेऊया. आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर स्टीम बाथमुळे लैंगिक स्वास्थ्यासाठी काय आणि कसा फायदा होतो याची माहिती द्यावी. म्हणजे स्टीम बाथ आणि लैंगिक स्वास्थ्य काही संबंध आहे का? बरोबर आहे. हो सर. चला, खूप छान प्रश्न. छान सांगूया प्रश्न. आपण. आज म्हणजे आपल्या थीमला ते कॅच करतात, सगळे आपल्याला प्रश्न साजेसे येतात. प्रश्न. आणि हा फायदा हे बघा मी परत डिस्कस का करतोय म्हणजे ह्या भगिनींचं कौतुक का. बरोबर.
पुरुषांनी स्टीम घ्यायची, पुरुषांनी मग रनिंग हो, स्विमिंग हो. छानपैकी मग ब्रेकफास्टला येऊन बसायचं. यात बदल करायचा आहे बदल आपल्याला. करणं गरजेचं आहे. म्हणजे इव्हन दोघं जोडप्याने ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. फायदा काय सांगूया नक्कीच. मित्रांनो, सकाळी उठायचा कंटाळा, एक्झरसाईज तर विचारूच नका. आणि त्यानंतर मग ह्या स्टीमच्या होत्या. मी बऱ्याचदा मोठमोठ्या सोसायटीमध्ये पाहतो 400-400 जणांची सोसायटी असते, 4 जण त्या स्टीममध्ये नसतात. कारण तुम्हाला त्याचं महत्त्वच माहीत नाही ना. स्टीममुळं तुमचा बॉडीमध्ये ब्लड सप्लाय हा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतो. आणि विचार करा, आपलं प्रिन्सिपल काय तुमच्या उत्तेजनेचं, सेन्सेशन येण्याचं, ब्लड प्रवाह वाढणे, ऑक्सिजन वाढणे स्त्री आणि पुरुष दोघांनाही आवश्यक असतो. दुसरी, त्यामुळे एंडॉर्फिन स्टिम्युलेट होतात, त्यामध्ये सेन्सेशन येणं, भावना येणं, ही गोष्ट तयार होते. नंतर स्किनला काही इन्फेक्शन असतील, स्किनचे काही प्रॉब्लेम आहे, स्किनमध्ये असलेले टॉक्सिन्स आहेत ते बाहेर सोडले जातात. नंतर त्यामध्ये सांधेदुखी, जॉईंटचा पेन, या ठिकाणी ह्या स्टीममुळे त्या ठिकाणी हे लिगामेंट रिलीज होतात, लवचिकता येते, फ्लेक्शन एक्सटेन्शनच्या मुवमेंट होतात. इतके मोठे फायदे आहेत. आणखी काय बरं फायदा असेल? डिकंजेस्टंट. ही कंट्रोल टेम्परेचर असल्यामुळं आपल्या सायनससमध्ये जातात. सायनससमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते टॉक्सिन्स बाहेर निघतात किंवा आतलं कलेक्शन जे आहे त्याला ते डिझॉल्व करतं. इतके मोठे फायदे आहेत. तर आणखी या स्टीममुळं काय आणखी फायदा होत असेल? अहो, ब्लड प्रेशर. तुम्ही विचार करा, ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये येतं. काय येत असेल बरं? ब्लड प्रवाह जेव्हा वाढतो 10 पटीने तेव्हा तो पेरिफेरीला जातो. पेरिफेरीला गेल्यानंतर काय होतं? आपोआपच आतलं सेंट्रलकडे असणारा फ्लो कमी झाल्यामुळं BP कमी होतं. म्हणून मित्रांनो, स्टीमचे एवढे मोठे फायदे आहेत. पण अति तिथं माती असते. 10 ते 15 मिनटं आणि आठवड्यातनं फक्त 2 ते 3 वेळा घ्यायला पाहिजे. मला वाटतं बरेच जण काय म्हणतात म्हणजे एखादी एक्झरसाइज सांगितली ना, 1 महिनाभर दिवसातून 3दा बसणार बापरे. आणि नंतर कधीच करणार नाही. बरोबर. मग यूज होणार आहे का? नाही. आठवड्यात 3दा आणि 10 ते 15 मिनटं. मला वाटतं आता हे सायंटिफिक रिझन कळलं असेल. कळलं असेल म्हणजे Yeah. योग्य वेळेमध्ये आणि योग्य महत्त्वाचं. पिरियडमध्ये तुम्ही ते करणं महत्वाचं गरजेचं आहे. या बरोबर. आणि तो इच्छित फायदा व्हायचा असेल तर असेल तर हा. नक्कीच. सर, गणेशजी आपल्याशी जोडले जोडले, गेलेले आहेत. हरकत नाही. विचारा आपला प्रश्न. हॅलो. हां, नमस्ते गणेशजी, बोला. नमस्ते. माझं वय आता 2 आहे बर आणि आम्ही संबंध असे ठेवले ना की मिसेसचं नाही का तो जे जागा चिरल्यासारखी होती. बर परत एकदा सांगा मला, काय होतं? समजा तुमचं वय किती आहे? 54. आता 54. सर 52. 52. बरं. आणि मिसेसला काय त्रास होतो संबंध झाल्यानंतर? असे म्हणजे आपली लघवीच जागा असते ना, हां, संबंध ठेवताना असं चिरलं जात थोडंसे, म्हणजे त्रास होते. बरं. म्हणजे तुमच्या पार्टनरला संबंध करताना त्या ठिकाणी त्रास होणं किंवा त्या ठिकाणी काही भेगा पडणं किंवा त्या हा, ठिकाणी काही आग होणं. हो हो. बरोबर. त्यांना डायबिटीस वगैरे काही आहे? नाही बरं. त्यांना काही कोरडेपणा वगैरे जाणवतो असं तुम्हाला वाटतं संबंध करताना? नाही. 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 फक्त त्याला भेगा पडतात आणि इन्फेक्शन होतं, बरोबर आहे, आणि त्यामुळे हो. पेन होतो. ठीक आहे. इन्फेक्शन नाही होत सर. पण कट बसतात त्याला. हा. चला, काही हरकत नाही, सांगूया तुम्हाला. अतिशय छान प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना हा त्रास असतो. कारण काय असं सांगूया. फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन पहिली गोष्ट असतं का? नक्कीच असतं. बरोबर. त्याचे प्रकार कोणते? बरोबर. त्यातला हा प्रकार कुठं मोडतो हो. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपण जे ग्रँटेड पकडतो की काय असणार आहे म्हणे फिमेलला त्या ठिकाणी. अहो, त्या ठिकाणी डिझायर डिसऑर्डर आहे, त्या ठिकाणी अराउजल डिसऑर्डर आहे, त्या ठिकाणी ड्रायनेस डिसऑर्डर आहे जे मी आत्ता विचारलं, त्यामध्ये पेन डिसऑर्डर आहे आणि ऑर्गॅझमिक डिसऑर्डर आहे, अनऑर्गॅझमिया. बघा, हे का होत असेल? हायजीनवर मी नेहमी बोलतो. हे बघा, तुम्ही सगळं तुम्हाला ते तुम्ही डोक्याला तेल लावता, मॉलिश करता, बॉडीला लावता आणि तो पार्ट तुमचाच आहे ना हो. म्हणजे तुमचे स्वतःचे जेनेटिक किंवा पर्सनल पार्ट हे तुम्ही इतके चांगले मेंटेन ठेवले पाहिजे. अहो, तुम्ही त्याकडे पाहत देखील नाही. मी बऱ्याचदा पाहतो असं इतकं हायजीन अनक्लीन असतं. लहान लहान गोष्टी आहेत, प्रॉपर शेविंग करणं आहे, ती स्किन पण आपलीच आहे ना हो. म्हणजे फक्त चेहराच त्याला पेंटिंग करायचा आणि नंतर आतमध्ये पाहायला गेलं तर काय तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन आहे, काय तर त्या ठिकाणी कट्स बसत आहेत. का होतं असं? बऱ्याच जणांना पार्टनरला मला ड्रायनेस आहे हे सुद्धा ते सांगत नाहीत. ज्या पद्धतीने चालू आहे त्या ठिकाणी होतोय पेन, मग होत असेल काही ती कारण, असं नसतं. काय करायला लागेल? पहिल्यांदा त्यांना एक लुब्रिकंट असतं. स्पेशली कोणकोणते लुब्रिकंट आहेत? वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, त्या ठिकाणी सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट आहेत, काही नॅचरल लुब्रिकंट आहेत. हे जर वापरले ते समोरच्याला त्रास होणार नाही. आता बऱ्याचदा मी काय विचारलं, हे काही कट्स आहेत का, डायबिटीज आहे का? का कॉन्स्टंट इन्फेक्शन होणं,
कॉन्स्टंट फंगसमुळं स्किन ड्राय होणं, किंवा त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा भाग सांगतो, काही जणांना नॉर्मल डिलिव्हरी होताना एक एपिजिओटॉमीचा कट घेतला जातो आणि तो कट एवढा इरेग्युलर असतो ना, अशा पद्धतीने तो सुचर केलेला असतो, त्या ठिकाणी किलॉइड बनतं, त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं, त्या ठिकाणी इचिंग होतं. मग अशा वेळेला ॲक्ट करताना तुम्ही ड्रायनेसमध्ये जर फोर्स वापरला, त्या ठिकाणी कट्स बसतात, त्या ठिकाणी बऱ्याचदा भेगा देखील येतात. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही हार्मोनल थेरपी देखील लागतात का, कारण इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा जर कमी झाल्या तरी दुखले असं होतं. आणि महत्त्वाचं सांगू की तुमचं वय 52 आहे, मिसेसचं नक्कीच 45 असणार आहे, तुम्ही रजोवृत्तीच्या जवळ जात असाल तर अशा वेळेला देखील त्यांच्यात चिडचिडेपणा येणे, ड्रायनेस होणे, पेन होणे, या कंडिशनमध्ये आपल्याला तज्ज्ञांना भेटून जर ट्रीटमेंट घेतल्या अतिशय चांगला रिझल्ट आहे आणि त्यांचा पेनही कमी होईल आणि नक्कीच दोघांनाही त्यामध्ये आनंद मिळणं आवश्यक असतं आणि त्यातनं तुम्ही दोघंही तो आनंद घेऊ शकाल. हे बघा, ह्या अतिशय कॉमन समस्या आहेत फिमेलच्या. आणि आपल्याकडे एक कॉमन पद्धत मी इव्हन ओपीडीमध्ये पाहतो, काही बोलायचं नाही. हो, म्हणजे आता हे बदलणं आवश्यक आहे ना, बदलणं गरजेचं. म्हणजे तुम्ही सगळ्या बाबतीत चॉईस सांगता बरोबर. आणि ह्या बाबतीमध्ये तुम्ही चॉईस सांगायचं आणि मग होतं काय, शेवटी समोरच्यानी समजून घ्या किंवा त्यांनी जेव्हा रिजेक्शनमध्ये जातील बरोबर, की ती डोंट अलाव. करेक्ट आहे. अशा खूप केसेस आहेत की आपल्या पार्टनरला ते काही अलाव करत नाहीत. नाही. मग त्याचा रिझल्ट असा येतो की बरेच जण मला सांगतात, सर तुम्हाला पाहिलं हे असं असतं आणि यावर ट्रीटमेंट असते, अशी सांगणारी एज्युकेटेड मंडळी आहे माझ्याकडं. तर नक्कीच त्यांना ह्यातनं आपला जो मेन मुद्दा आहे की सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी, लैंगिक शिक्षण काळाची गरज, त्यामुळेच आपण स्ट्रेस करतो. नक्कीच, कारण याचा परिणाम कुठेतरी दोघांच्या नात्यावर होत नक्कीच, असतो. 100% होतो. हे फार महत्वाचं आहे. हो. सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे 50 नंतर बऱ्याच पुरुषांना फिमोसिसमुळे जर कमजोरी आली असेल तर त्यावर काय उपाय करता येतील? म्हणजे तुम्ही बरेच सरप्राईज व्हाल, म्हणजे किती आपल्याकडं अज्ञान असेल याची मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगतो. की लग्न होऊन मला मुलं देखील झाली, माझं वय आता 50 वर्ष आहे, बरं, आता मला कमजोरी आली म्हणून तुमच्याकडे आलो बरोबर, आणि त्यावेळेस मी चेक करतो, बरोबर. त्यावेळेस फिमोसिस दिसतं. काय सांगूया आपण, नक्कीच. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात लिहिलंच नाही हो कुठं, म्हणजे आपलं बॉडी कशी असावी, शरीर कसं, ते नाही. आपलं फक्त पहिला नंबर, दुसरा नंबर, मी मग इंजिनिअरिंग, मेडिकल, आणखी कुठं जाऊ कुठं काय करेल माहीत नाही. पण ह्या व्यक्तीला बऱ्याचदा पाहतो मी, सर म्हणे झालं आता माझं, मुलं झाली, काय सगळं काही झालं. म्हणजे हे स्किनचं काय प्रॉब्लेम आहे सर, म्हणजे त्या ठिकाणी ते मागत जात नाही हो म्हणे. मी विचारलं तुम्हाला ते आत्ता पण काही अडचण आली नाही का त्याची? नाही, पण जाऊ दे, लक्ष केलं नाही म्हणे, ते काय ते चालत राहिलं मग असं, मुलं पण झाली म्हणे आणि आता मला ते त्रास होतोय. म्हणजे काय, जन्मतः जी फोर स्किन असते ती आयडियली मागं जायला पाहिजे, इमिडिएट नाही. 1 वर्षानंतर हळूहळू ती नॉर्मली ओपन होते. समजा 1-1.5 वर्षानंतर जर ओपन झाली नाही, त्या ठिकाणी युरिन करताना फुगा येत असेल, इचिंग होत असेल, बऱ्याचदा बाळ असतं ते नेहमी हाताने त्याला चोळतं, त्या ठिकाणी स्पेग्मा जमा होतो, युरिन बाहेर काढताना त्या ठिकाणी फुगा येतो. अशा काही कंडिशन आहेत. समोरच्या फक्त फायमॉसिसमुळे मागे किडनीपर्यंत हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे सूज गेलेली आहे. म्हणजे तुम्ही त्या पेशंटला चेकअप करत नाही, खाली पाहत नाही, डायरेक्ट सोनोग्राफी झालं, त्याचा MRI झाला, त्याचा काय जे म्हणता येईल ते इव्हन डॉपलर झाले, इव्हन इनफॅक्ट असं सांगेन DTP स्कॅन देखील होतं आणि शेवटी काय मिळतं तर फायमॉसिस आहे. तर ही कंडिशन अशी आहे ज्यामध्ये त्वचा मागं न गेल्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होणं, किडनीवर परिणाम होणं, इनफॅक्ट लिंगाची डेव्हलपमेंट होण्यावर आणि समागमावर देखील परिणाम होतो. सुरुवातीला आम्ही त्याला डायलेटेशन ओपन करून पाहतो, कारण ती स्किन इंटॅक्ट असते, महत्त्वाची असते. का, कारण ते फ्युचरमध्ये अदरवाईज कामाची नसती तर निसर्गाने दिलीच नसती ना हो. ती गरज पडली तर पार्शियल ओपन करायची असते, डायलेटेशनने ओपन झाली तर ती ओपन होऊ द्यायची असते. पण काही डायबेटिक केसेसमध्ये ती जर ज्या ठिकाणी स्टिफ झाली असेल, नेहमी क्रॅक जात असतील तर पार्शियल सर्कमसिजन करून त्याला आपण ओके करायचं असतं. मला वाटतं ह्या उत्तरामध्ये जवळपास मी येणारी 50% OPD पाहतो, त्यांना हाऊ टू टेक केअर ऑफ फोर स्किन यास मला लेक्चर द्यावं लागतं. बरोबर, पण आता त्यांना कळलं असेल यावर. नक्कीच. सर, आता कार्यक्रमाच्या आपण अगदी महत्त्वाच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेता. नक्कीच सांगूया आपण. नक्कीच. मागच्या वेळेस विजेते गजानन बोधर आपल्या सेंटरला आले, त्याने आपले प्रोटीन घेतले, गिफ्ट घेतले, पुस्तकं घेतले, आपल्या मित्रांना देखील ते द्यायला घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल असं बक्षीस तर आता मॅडम चिठ्ठी काढतील, द्या मला. म्हणजे तुमच्या ह्या चिठ्ठीशिवाय
त्यांना अजिबात परमिशन नसते आणि त्यांचे स्पेशल थँक्स जे आहेत एकदा मला वाटतं सगळ्या विनरचे गेट टुगेदर करावं लागणार आहे म्हणजे ते त्यांना तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे की मॅडम तुमच्यामुळेच आम्ही येऊ शकतो इथं. पाहूया कुठे गेलो आपण गेलो आता बीडला. बाळासाहेब घुगे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी गॅस्ट्रिक ट्रबल असेल तर त्या ठिकाणी आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे. नक्कीच ही साधी गोष्ट वाटते मित्रांनो, पण गॅस्ट्रिक ट्रबलमुळे तुम्ही अनस्टेबल होता, रिगर्जिटेशन म्हणजे गॅस्ट्रिक रिफ्लक्स होतो आणि असा डिस्टर्बन्स असेल तर तुम्ही पार्टनरसोबत कम्फर्टेबल राहू शकत नाही, तुम्हाला कमजोरी येते. तर मी नेहमी सांगत असतो आपले मेडिसिन अँटॅसिड संतुलित डाएट तर आहेच, पण अल्कलाइज वॉटर जर तुम्ही वापरलं तर त्यामध्ये प्युअर हायड्रोजन मॉलिक्यूल असल्यामुळं ॲसिडिफिकेशन त्या ठिकाणी कमी होतं, गॅस फॉर्मेशन कमी होतं आणि अशाचा मोठा फायदा होत असतो. आता पुढची गोष्ट, अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. बरोबर आहे मित्रांनो. कमजोरीसोबत फायमोसिस असेल तर काय करायला पाहिजे हे उत्तर तुम्ही ऐकलेलं आहे, पण काही कारणामुळे शो जर मिस झाला तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल. लाईट फोन करा, मेसेज करा, आमच्या टीमला तुम्ही सांगू शकता आणि या कार्यक्रमात देखील तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता. आणि मित्रांनो परत एकदा तुमचं मनापासून धन्यवाद की या मंचाची शोभा वाढवणारे खरे तुम्ही आहात आणि तुमच्यामुळे जी शोभा आहे आणि आम्हाला जेव्हा तुम्ही त्याचा उपभोग घेता, त्याचा उपयोग करून घेता आणि तुमचं जीवन सुखी करता त्यावेळेस खरंच आम्हाला आनंद मिळतो. प्रियंकाजी बाकी तुम्ही सांगू शकता. नक्कीच. खरं तर प्रेक्षकांचं जे समाधान आहे ते या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश आहे हे म्हणायला हरकत नाही आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि आता आपण प्रेक्षकांची रजा घेऊया. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.